नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक सामायिक रेषीय समीकरण ज्याच्यामध्ये या फुल व्हिडिओमध्ये आपण हे एक चलाचा लोप करून समीकरण कसं सोडवायचं या पद्धतीचे एक्झाम्पल बघणार आहोत। या फुल व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी समीकरण दिलेले 5x * 3y = 8 आणि 3x + y = 2। हे सोडवण्याच्या दोन पद्धती ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल। पहिलं समीकरण लिहू आपण 5x * 3y = 8 समीकरण क्रमांक 1, 3x + y = 2 समीकरण क्रमांक 2। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल इथं 3y आहे, इथं पण y आहे। या y ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे इथं 3 येतील, तर समीकरण या दोनला संपूर्ण समीकरणाला जर आपण 3 ने गुंतलं तर या चलाचा आपल्याला लोप करणं सोपं जाईल। म्हणून या ठिकाणी लिहूया आपण समीकरण नंबर 2 ला 3 ने गुणू। आता समीकरण नंबर 2 ला 3 ने जर गुणलं तर प्रत्येक पदाला 3 ने सेपरेट गुणायचं। 3 × 9x + 3y = 3 × 6 हे तुमचं समीकरण 3 तयार होतं। मग तुम्ही जर समीकरण 1 आणि 3 चं जर पाहिलं उणे 3y + 3y कट होतील म्हणजे समीकरण 1 व 3 ची बेरीज करू। समीकरण नंबर 1 व 3 ची बेरीज करू। आता समीकरण नंबर 1 व 3 ची बेरीज करायची। समीकरण 1 आहे 5x * 3y = 8 हे समीकरण 1। समीकरण 3 आहे 9x + 3y = 6 समीकरण क्रमांक 3। 1 व 3 ची बेरीज करायची, उणे 3y + 3y कटले, 9x आणि 5x 14x, 8 आणि 6 14। मग पुढच्या स्टेप मध्ये हे 14 गुणिले तिकडे जाताना काय होतील भागिले x = 14/14 14 14 कटले किती येतं 1। या ठिकाणी x बरोबर आलं तुमचं 1। आता y ची किंमत काढायची आपल्याला। मग x = 1 ही किंमत तुम्ही कोणते समीकरणात ठेवू शकता 1 2 3 म्हणजे सोपं समीकरण असेल 2 चं इथं सोपं त्या सोप्या समीकरणात ठेवायची। x = 1 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू। 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 काय आहे 3x + y = 2। 3x + y = 2 म्हणजे ज्या ठिकाणी x असेल किंमत किती ठेवणार आपण 1। 3 × 1 + y = 2 लक्षात ठेवा या 3 आणि x मध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारात असतं। 3 × 1 3 × 1 3 3 + y = 2 अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3। मग आता 2तून 3 जात नाही पण 3तून 2 जातात, खाली राहिला 1 मोठ्या संख्येचे चिन्ह उणेचे 1। चिन्हाचे नियम जे मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितले चिन्हाचे नियम जर तुम्ही पहिले व्हिडिओ जर पाहिले चॅनल सबस्क्राइब केलं पहिले व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये बेसिक मॅथ्स मध्ये चिन्हाचे नियम मी समजून सांगितलेले आहे। या ठिकाणी उकल येते तुमची। उकल लिहिताना परत सांगतो पहिले x चा निर्देशक लिहायचा। x चा निर्देशक आहे 1, y चा निर्देशक आहे 1। या ठिकाणी एक चलाचा लोप करून समीकरण सोडवण्यासाठीची ही पहिली पद्धत आहे। दुसरी पद्धत आपण बघणार आहोत आता या दुसऱ्या पद्धतीमध्ये ही रीत 1 झाली। आता रीत 2 की ज्याच्यामध्ये एक चल एकीकडे ठेवायचं आणि संपूर्ण समीकरण एकीकडे आणायचं आणि त्या चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवायची। कसं ते बघूया। पहा हे समीकरण आहे 5x + 3y = 8 या ठिकाणी 3x + y = 2 हे समीकरण क्रमांक 1 हे समीकरण क्रमांक 2। मग पहा समीकरण क्रमांक 2 घेऊ 3x + y = 2। एकीकडे फक्त y चल ठेवायचे, सगळे पद बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे न्या। y = 2 अधिकचे 3x तिकडे जाताना उणेचे 3x। मग y = 2 - 3x ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची। y = 2 - 3x ही किंमत
समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय? 5x वजा 3y बरोबर 8. म्हणजे ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी किंमत किती ठेवणार? 2 वजा 3x. म्हणजे 5x वजा 3 कंसात y ची किंमत किती ठेवायची? 2 वजा 3x बरोबर 8. मग पाहूया 5x 3 कंसातील सगळ्या पदाला सेपरेट गुणायचं. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 अधिकचे 9x बरोबर 8. पुढच्या स्टेप मध्ये 5x उणेचे 6 तिकडे जाताना अधिकचे 6 म्हणजे 8 अधिक 6. मग 9 आणि 5 किती झाले? 14x 8 आणि 6 14. परत x बरोबर 14 भागिले 14 14 14 कटले किती आला? 1. परत x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. म्हणून x बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 काय तुमचं? 3x अधिक y बरोबर 2. 3x अधिक y बरोबर 2. सो ज्या ठिकाणी x आहे किंमत 1 ठेवायची आपल्याला. 3 गुणिला 1 अधिक y बरोबर 2. 3 1 3 अधिक y बरोबर 2. अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3 बरोबर उणेचे 1. इथं चिन्हाचे नियम लागू होतो. जेव्हा एक संख्या धन एक संख्या ऋण असेल त्या ठिकाणी वजाबाकी होत असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. या ठिकाणी तुमची उकल आलेली आहे. x बरोबर 1 आणि y बरोबर उणीचे 1. ही झाली रीत दुसरी. पहिली आपण रीत 1 पाहिली, ही रीत 2 पाहिली, ज्याच्यामध्ये एक चलाचा लोप करून आपण या ठिकाणी हे समीकरण सोडवलेले आहे. तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक एक्झाम्पल देतो जे तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. लिहून घ्या. 3x अधिक 2y बरोबर 29. 3x अधिक 2y बरोबर 29. 5x उणे y बरोबर 18. 5x उणे y बरोबर 18. समीकरण 1 व समीकरण 2 एक चलाचा लोप करून हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. असंच नवनवीन फुल व्हिडिओ बघण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.